नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्धकारी भानु शशिभूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रं शनितवान् पूर्वन्तरे मम सुप्रभातम् अहिल्या द्रौपदी सीता पंचकन्या अश्वत्थामा बलिर्व्यासो नमो देवै महादेवै नमः प्रकृतिभद्राय नो देव मातात्मजं वानरयोतमुखं गुरु ब्रह्मा गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओम मातु श्री भारसा माता की जय मातु श्री भूला माता की जय आज आनंद की जय रामेश्वर भगवान की जय प्रथम भस्म लेपनी मंगल वैभवी ओम जनार्दन मोहिनी मुनिमती
प्रथमतः ओम जगद्गुणात्मनिष्ठा कर्मयोगी शिवयोगी ज्यांचा अधिष्ठान आपल्या समाज भाकीमध्ये अशा बाबांच्या चरणी धन्यवाद करू. त्याप्रमाणे या ज्यांचा जमातील बाणेश्वर इतर जेवढ्या देवता त्यांना वंदन, या भूमीला वंदन, गोमातेला वंदन, या परिसराला देवताला वंदन, सकाळचा तपस्या असलेले सर्व साधक हृदयामध्ये वंदन प्रेरंदर. त्याप्रमाणे रामप्रसाद पुणेकरांचं जेवढे सर्व साधक उपस्थित असलेले काही वादक, त्याचप्रमाणे बसले आपले युवजर जेव्हा आम्हाला नेहमी दररोज 5 वाजता जागून दिला असेल आम्हाला सीताराम माहीत दोघं जण आहे. हां बरं. तर उपस्थित असलेल्या की आपले बाळासाहेब गटकला ते कार्यक्रमाच्या निमित्ताने आजार असता का इतर वेळेस जेव्हा गरज पडत बसत आपली बसेना जे बाबावर शिक्षकजन्मी असतात असे ज्ञानाची बसे बसले. इतरही इकडचे कोणते बडके असे उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या नियोजन कमिटी सर्व नियोजनाचे माता भगिनीवर की ज्यांनी या कार्यक्रमामध्ये विधीचे पाठ, श्रमदान असेल, पंक्तीचं असेल, स्वच्छता असेल, जे आवश्यक आहे ते सर्व सेवा ज्या माता भगिनी अत्यंत प्रेमपूर्वक भावपूर्वक केल्याच्या सर्व माता भगिनी, त्यामुळे ज्या माता भगिनी या 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त जपेल असा प्रयत्न केला. मौन सुटू नये, मौनाचा भंग होऊ नये प्रयत्न केला. त्याचप्रमाणे फळावर असेल, जसं काही महिला हवेवर आहे, काही पाण्यावर, काही दुधावर, काही फळावर आहे, त्यांनी असे व्रत करून एक अत्यंत नियमामध्ये ज्या राहिल्या त्या काही फराळावर राहिल्या होता. अशा सर्व अनुष्ठानाचे माता वगैरे या त्याचा अनुष्ठानाचे सेवक आणि शिविका या सर्वांचं जोरदार टाळ्या अभिनंदन या ठिकाणी मला श्री बाबांचा आवडते ग्रंथ भागवत. मग प्रथम आपण हे समजून घेऊया की हा भागवत कोणी कोणाला सांगितले की काय. प्रथम आपल्याला हे कळायला पाहिजे की हा भागवत कोणी कोणाला सांगितलं का. तर या भागवताची मोठी अशी बघा, हा भागवत प्रथम भगवान नारायणाने बघा काय प्रत्यक्ष भगवान नारायणाने कोणाला सांगितलेलं आहे. हा ब्रह्मदेव म्हणजे कोण, या सृष्टीचा निर्माण करता, काय निर्माण करायचा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. अशा ब्रह्मदेवाला हा भागवत कोणी सांगितला, भगवान नारायणाने बघा. तोच भागवत ब्रह्मदेवाने कोणाला सांगितला, त्यांचे मानसपुत्र का ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद मुनी म्हणजे असे नारद मुनींना ब्रह्मदेवाने सांगितला. तोच भागवत नारद मुनीने कोणाला सांगितला, त्यांचे शिष्य काय, त्यांचे शिष्य अनुयायी ज्यांना म्हटलं जातं असे व्यास महर्षी, त्यांना कोणी सांगितला, नारद मुनीने सांगितला. आणि व्यास महर्षींनी तो भाग कोणाला सांगितला, त्याचे शिष्य बघा शुकाचार्य सांगा. आणि शुकाचार्य तोच भागवत कोणाला सांगितला, परीक्षा राजा म्हणजे कोण, पांडवांचा वंशज, अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा सुपुत्र, उत्तरेचा मुलगाचा ना सुपुत्र. अशा त्या परीक्षेच्या राजाला कोणी सांगितलं, भागवत शुकाचार्याने सांगितलं. त्याप्रमाणे आणखी भगवान श्रीकृष्णाने कोणाला सांगितला, कारण उद्धवाने बघा अनेक प्रश्न केले बरं का. किती उपकार बघा आपल्यावर उद्धवाचे आहेत की त्यांनी वेळोवेळी बघा जे प्रश्न त्यांच्या मनाला वाटले, जे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, आवश्यक आहेत, असे प्रश्न बघा उद्धवाने वेळोवेळी विचारले. त्याची उत्तरं कोणी दिलेली आहेत बघा. प्रत्यक्ष बघा ज्या भागवतचा वक्ता म्हणजे उत्तर देणारा भगवान कृष्ण आहेत.
अशा श्रीकृष्णाने हा भागवत उद्धव सांगितलं म्हणून त्याला उद्धव गीत कारण उद्धव गीत म्हटलं जातं. आता हे झालं सांगितलं मग लिहिलं कोणी तो हे फार रस बर का. लिहिला कोणी सांगणारे कोण आहे बर का वेगळेच आहे लिहिणारे वेगळेच रस्त्यात. मग विचार कसं समजू कसं बसवा सांगा ना. आणि तेही सांगितलं कधी आणि 1000 वर्षापूर्वी सांगितलं गेलं ना. नाकाने आता 1530 केली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1630 आहे की नाही. त्याच्या 100 वर्ष म्हणजे 1530 बघा. 1500 नाथांचा काळ आहे आणि 1530 मध्ये बघा नाथाने तो काही 1000 वर्षापूर्वी या भारतामध्ये जे काही प्रसंग झाले जे काही भागवताचं एकमेकाला सांगितलं गेलं ते जसे जसे लिहिलं बघा कशात काय ते जेवढी जसे बोलले ना तसं लिहिलं बघा काही साधी गोष्ट नाही. असे पैठणचे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांनी भागवत लिहिलं बघा. या भागवताची पहिली जोडी कोणती आहे. म्हणजे आपल्या गुरूंना वंदन करू काय. या भागवत शुभारंभ नाथदासांनी कोणाला वंदन केलं प्रथम आपल्या गुरुदेवांना वंदन केलं आणि गुरुदेवांना वंदन करून मग भागवत शुभारंभ केला. अशी महती या भागवताची आहेत. आणि या भागवतामध्ये बरं का पहिला काय प्रसंग महत्वाचा बरं का. श्रीकृष्ण भगवंतांनी संकल्प केला होता. काय संकल्प केला होता. का नाश करायचा. कारण हे एवढे उन्मत्त झाले एवढे शक्तिमान झाले होते तर भगवंताने विचार केला जर आपण तसं निधीचं समजा जर गेलो तर यांना संपवणार यांना मारणारा कोणीच नाही म्हणे शास्त्रासाठी. मग त्यासाठी पुन्हा मला जन्म काय मला पुन्हा जन्म घ्यावा लागला बरं का असा भगवंताने विचार केला होता. आणि म्हणून संकल्पच केला. काय संकल्प केला होता. यादव कुळाचा काय करायचा. मग त्याने जसं उदाहरण दिलं जसं बघा एका बेटामध्ये का बांबूचं बेट असतं. बांबूचं बेट वाऱ्याने ते एक काय होत्या बांबू घासले जात्या मग अग्नी तयार होतो. अग्नी तयार झाला का ते बेट काय होतं जळून ना खाक होतं. त्याप्रमाणे पुन्हा शेतकरी काय करतो केळी होतो केळी त्याला केळी लावतो केळी केळी आल्या का तो शेतकरी काय होतो केळीचे गडे कापतो नंतर तो झाडे कापून लक्षात. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णाने काय केलं यादव कुळाचा संहार करायचा नाश ठरवला. मग आता कसा करायचा ही अत्यंत महत्वाचं का. काय युक्ती भगवान श्रीकृष्णाने केली की यादव कुळाच्या नाशासाठी. मग प्रत्यक्ष बघा म्हणून भगवान श्रीकृष्णाने प्रथम काय केलं बघा दुर्बुद्धी दिली. दुर्बुद्धी कोणाला यादवच्या मुलांना दुर्बुद्धी दिली. मग प्रथम पहिलं काम कोणतं केलं माहिती का. पहिलं काम केलं असेल कोणतं केलं कारण जे साधू संत असतात ना ते शाप लागत नाही लक्षात घ्या. आणि म्हणून प्रथम भगवान श्रीकृष्णाने काय केलं द्वारकेमध्ये जेवढे ऋषी मुनी होते ना त्यांना पुढे पाठवलं प्रभास तीर्थावर. पुढे पाठवलं बघा प्रभास तीर्थावर पाठवलं लक्षात घ्या. त्यामध्ये कोण कोण होते ते तीर्थावर पाठवून जाणार आहे. विश्वामित्र असित कण्व दुर्वास भृगु अंगीर कश्यप वामदेव अत्री वशिष्ठ आणि नारद असे मोठमोठे ऋषी बघा जे शापाने समर्थ होते. अशा ऋषी मुनींना प्रथम भगवान श्रीकृष्णाने पुढे पाठवलं. प्रभास तीर्थ ते ऋषी मुनी गेले होता. आणि तिथं गेल्यानंतर हे यादवांच्या मुलं ते चेंडू खेळायला आले. काय खेळायला आले बघा चेंडूचा खेळ खेळायला बघा लहान मुलं यादवांचे मुलं यदुकुमार. आणि चेंडूचा कोणता खेळ खेळायला लागले ते आबाधोबीचा एकमेकाला काय करायचं चेंडू फेकून आबाधोबीचा तो चेंडूचा खेळ बघा विटी दांडू चेंडूचा खेळ बघा असे खेळ खेळू लागले. आणि खेळता खेळता त्यांना कोण दिसलं हे विश्वामित्र ऋषीमुनी दिसले बरं का. मग त्यांनी मनामध्ये काय विचार केला यांना फसू म्हणे काय जे होणारच नाही ते कसं काय शक्य आहे की नाही. अशा रीतीने आपण यांना फसू म्हणून यादवांच्या पोरांनी युक्ती केली. युक्ती
काय युक्ती केली माहितीये का? त्यांनी जांभळीचा पुत्र साम याला काय केलं, श्रीचा वेश, जसं की रात्री का देवीला कसं सजवलं की आपल्या मुलाला दिखतो की नाही, किती सुंदर सजवलं होतं देवीसारखं लक्षात घ्या. तसं त्या सांबाला काय केलं, श्रीवेश एकदम डुप्लिकेट श्री बघा. नुसतं श्रीवेशच दिला नाही तर तिला काय बनवलं, गर्भवती स्त्री बनवलं. आणि तिच्यावर आणखी 2-3 बघा, 2-3 मुलांनाही आणखी स्त्रीचे वेश दिले. त्यांच्या मैत्रिणी सखी मैत्रिणी म्हणून असे 2-4 पौर स्त्री वेशामध्ये पुढे गेले. मग ते सर्व यदुकुमार पुढे गेले. हा, जिथं जे होते ना बसलेले ऋषीमुनी, हा बसले तिथे गेले. बघा वरून नम्रतेचा भाव, आम्ही लय सज्जने, आम्ही फार भक्त, तुमचे भक्त बरं का, असा आव्हानित होते. मात्र आतून काय होतं, कपट. बघा आतून कपट होतं, बाहेरून मात्र बघा नम्रतेचा भाव आणत होते. म्हणून त्यांनी काय केलं, प्रथम गेल्या काय केलं, प्रदक्षिणा. त्यांना काय केल्या, प्रदक्षिणा केल्या. प्रदक्षिणा केल्यानंतर काय केलं, त्यांना साष्टांग नमस्कार. बघा नमस्कार. आणि नमस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी जी मुले स्त्री म्हणून आले होते ना, गर्भवती स्त्री म्हणून, ते त्यांना दुरच उभं त्यांना दुरच उभं केलं. त्या स्त्रियांना दुरच उभं केलं. हे मात्र कुठे गेले, तर ऋषीमुनी जवळ गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रदक्षिणा झाली, त्यांना नमस्कार झाला बरं का. नमस्कार केल्यानंतर हात जोडून ते काय म्हणायला लागले, हा म्हणे ही दूर स्त्री उभी नाही हुई, ही तुमच्या समोर यायला तिला लाज वाटते का, शरम वाटते का तिला. हा, म्हणून तिने काय केलं, आम्हाला सांगितलं म्हणे, आम्हाला काय सांगितलं की तिची इच्छा काय आहे, प्रत्येक बाईला पहिल्याने काय वाटतं की मुलगा व्हावा की खबर का, काय वाटतं प्रत्येक बाईला काय वाटतं. मग का मग सगळे सर्व असंच अपेक्षा केली, सर्व मुलं जरी मग सांगा पोरी कधी व्हायची. आणि म्हणून संतांनी काय बोलले केलं आहे, पुढी कन्या पुत्र म्हणून. बघा म्हणून बायांनी पहिलं काय मागायचं बरं का, लक्षात द्या, पहिलं काय मागणी करायची देवाकडे. देवाने काही देव, पण आपण म्हणताना काय म्हणायचं बरं का, देवाने काही देव पण म्हणताना पहिले महिलांनी काय म्हणायचं, कुळी कन्या पुत्र तयार हरिक. तशी त्या स्त्रीची इच्छा काय होती, मला काय व्हावं म्हणे, मुलगा व्हावा मुलगा. असं बघा तिने अपेक्षा केली. मग सांगा म्हणे ऋषी म्हणे, येऊ या स्त्रीला मुलगा होईल की मुलगी होईल बरं का. मग त्या ऋषीमुनी जाणलं त्यांच्या लक्षात आलं बरं का, की हे आपल्याशी कपट करून राहिले, आपल्याला फसवून राहिले बरं का. त्याच्या लक्षात आलं. मग त्यांनी ते रागवले, काय केलं, भयंकर क्रोध आला, ते भयंकर रागवले बरं का. आणि मग त्यांनी काय केलं, शाप दिला. त्या यादवांच्या मुलांना शाप दिला. काय शाप दिला, हा या स्त्रीच्या पोटी मुलगाही नाही, मुलगी होणार नाही. काय मुलगाही नाही, मुलगी बघा जन्माला येणार नाही बरं का. या स्त्रीच्या पोटी काय जन्माला येईल, अगा मुसल काय जन्माला येईल. आणि ते मुसल काय करील, तुमच्या कुळाचा नाश करील. लक्षात का, असा भयंकर शाप बघा त्यांना दिला. आणि शाप ऐकतात अत्यंत बघा घाबरले. काय झाले ते भयभीत झाले, घाबरले बघा. घाबरल्यानंतर मग प्रणमस्कार केला, रिटर्न बघा. दूर गेलं त्यांनी काय केलं, मग हा ते सांबाला जो श्री ड्रेस चढवला होता ना, गर्भश्री बनवलं होतं, ते सर्व कपडे काढले बरं का. आणि कपडे काढल्यानंतर तिथं काय खाली काय पडलं, आणि ते मुसळ पाहून तर आणखी टरकले बघा, की ऋषी मुनींचा शाप खरा झाला. काय झाला, भयंकर बघा घाबरले, त्यांना भीती वाटली. आणि मग घाबरा बघा त्यांनी तरी मुसळ घेतलं आणि पुढे गेले, आपल्या गावात गेले. आता गावात त्यांनी विचार केला, मग आपण आता गावात जाणार म्हणे की. मग गावातील आपले लोक काय म्हणतील, गावातील लोक काय म्हणतील, कशाला विना उपद्रव करा गेले की, कशाला उपद्रव केला की, असे नाही बघा आपलं बघा त्या ठिकाणी आपल्याला हे नव्हते. आणि मग बघा तिथं त्या सभा चालू होती. त्या सभेमध्ये कोण होते, उग्रसेन, प्रद्युम्न, अनिरुद्ध बरं का, अशी त्या सभेमध्ये बसले होते बरं का. आणि त्या सभेमध्ये गेले या दोनचे पोरं,
आणि त्यांनी तिथे जाऊन काय त्यांच्या समोर काय ठेवलं, ते मुसळ ठेवलं बरं का. आणि संपूर्ण ही तंबूत कथा सांगितली, काय कसं घडलं, काय घडलं संपूर्ण कथा सांगितली बरं का. तिथं कोण नव्हतं, फक्त श्रीकृष्ण भगवंतच नव्हतं बरं का त्या द्वारकेमध्ये, तो बाकी सर्व होते. आणि मग ती इथं कथा सांगितली. कोणती कथा सांगितली? मग उग्रसेनाने काय घन आणला, काय आणला, आणि त्या घनाने त्या उग्रसेनाने काय केलं, मग त्या मुसळाचं काय बनवलं, लोकीस. मात्र लोकीस बनवताना मधला भाग काय होता, अत्यंत टणक होता, टणक. त्याचं काही पीठ बनलं नाही, तो असा या बोटासारखा जस तसंच राहिलं बरं का. मग त्या पोरांनी काय केलं, यादवांच्या पोरांनी तो लोकीस आहे की नाही, आणि तो तुकडा पुढे फेकून दिला. समोर फेकल्यानंतर काय झालं, त्या लोकिसाचे काय बनलं, मग अशी लवाळे बनले. आणि तो तुकडा होता ना लोखंडा, तो कोणी गिळला. आता इथपर्यंत ही कथा लक्षात येईल, भगवता गायल्यासाठी इथपर्यंत आपण आलेलो आहोत की यादवांना शाप कसा लागला काय बघा त्या ठिकाणी प्रकार घडला. अशा पहिल्या अध्यायामध्ये बघा वर्णन त्या ठिकाणी नाथपाने केलं बरं का. ऐका बरं का, नाथपाने काय म्हणतात, म्हणजे आता नगरातील लोक आम्हाला काय म्हणतील बरं का. ती यादवाची पोर काय विचार करायला लागले की आता आपल्याला नगरातील लोक काय म्हणतील, आम्ही ब्राह्मणांना व्यर्थ का बरे छळले, असेच ते आपल्याला म्हणतील बरं का मग छळायला गेले बरं का. अशा प्रकारे चिंता करत ते यदुकुमार मुसळ घेऊन घरी आले बरं का. अशा सभेत वासुदेव उग्रसेन बसले होते, बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी सर्व बसले होते बरं का. एकटा श्रीकृष्ण तेथे नव्हता. तेव्हा तोंडे मलूल झालेले व भवित असे यदुकुमार सांबासत तेथे आले व त्यांनी सर्वांपुढे लोखंडाचे मुसळ ठेवून शापाचा सर्व वृत्तांत बघा निवेदन केला बरं का. सर्व शाप कसा लागला हा प्रसंग त्या यादव पोरांनी कोणाला सांगितला, वासुदेव, आणखी प्रद्युम्न, अनिरुद्ध बरं का यांना सांगितला. ब्राह्मणांनी परकोप करून दिलेला तो उग्र शाप यादवाने ऐकला व यादवांना भयाने कापरे भरले बर का. तो शाप ऐकून त्यांना कापरं भरलं. हा विप्रशाप कधी खोटा ठरणार नाही या विचारात त्यांना फारच विषाद वाटला बरं का. भयंकर त्यांना काही भीती वाटली व ते मुसळ पाहून तर त्यांना फारच भीती वाटली. नागरिकांना ते कळले व आता यादव कुळ कसे उरणार याची सर्वांना चिंता पडली बरं का. आता सर्वत्र हलकल्लोळ उडाला. हे परीक्षा राजा ऐक म्हणे, भवितव्याची गती फार मोठी आहे. त्या सर्व यादवांनी असा विचार केला की हा प्रकार श्रीकृष्णाला कळू नये का, कळू नये. त्यांनी स्वतःच पुढे काय करायचे ठरवले बरं का. अमुक राजा उग्रसेनाने लोकांच्या गणाने त्या मुसळाचे काय केले, चूर्ण केले व समुद्रात टाकले बरं का. त्याचा मधला भाग वज्रासारखा फारच कठीण होता, तोही फुटला जात नव्हता. तोही त्यांनी समुद्रामध्ये फेकला बरं का. समुद्राच्या लाटाने ते सर्व चूर्ण वाहत जाऊन किनाऱ्यावर आले आणि प्रभासतेचा जो किनारा होता तेथे भयंकर लवळाच्या रूपामध्ये उगलं बरं का. त्या लोकेशाचं काय उगलं, लवळे उगले व ते चूर्ण उगवले. ज्या माशाने तो लोखंडाचा तुकडा गेला होता ना, तो मासा इतर माशाबरोबरच कोळ्याच्या जाळ्यात साप पकडला बरं का. एक कोळी तिथं मासे पकडायला होता, त्यांनी जाळ टाकलं होतं. जाळ्यात जे मासे आले ना, त्या माशामध्ये कोणता मासा पकडला गेला, ज्याने लोखंडाचा तुकडा गिळला होता ना. कोळ्याने तो मासा चिरला बरं का. घरी घेऊन त्याने काय तो चिरला. कोणता मासा चिरला, तेव्हा त्याच्या पोटात लोखंड त्याला तुकडा सापडला बरं का. त्या कोळ्याला फार आनंद वाटला. असे लोखंड ज्याला सापडले तो भाग्यवान हो बघा, असे त्याच्या मनात आले. माशाच्या पोटातील लोखंडाचा नेम वाचवू लागतो अशी त्या देवराची समजूत होती. फार झाला त्याने असाध्य सावधही साधता येते, मारता येते अशी त्याची धारणा होती. म्हणून त्याने त्या लोकांचा बाण केला बरं का. म्हणजे बाणाचं आग्रह टोक केलं. कुणीही कृष्णालाही सांगितले नाही बरं का, पण त्याला हे कळले होते.
पण विप्रवचन खोटे करण्याचा विचारही त्या कृष्णाने मनात आणला नाही बरं का. कोणी म्हणेल की कृष्णाला विप्रशापात बदल करणे शक्य नसेल, पण तसे नाही म्हणे, कारण त्याने मृत गुरुपुत्रालाही आणलं होतं बरं का. श्रीकृष्णाने कोणाला आणलं होतं, काय कमाई केली होती, गुरुपुत्राला कोण नेलं होतं, यमदूत घेऊन गेलो यमदूत. आणि तिथे गेल्यानंतर मग यांना कळालं, तेव्हा कृष्णाने काय केलं होतं, त्या सांदेपणी ऋषीच्या पुत्राला बरं का काय परत करून आणलं होतं, यमदूताकडून परत बघा यमाने परत आणलं होतं बरं का. आणि परत जिवंत केलं होतं. कालाच्या नियंत्रण अशा त्या भगवंताला काय अशक्य होते बरं का, काही अशक्य नव्हते. ज्याने कालाला नमून देवकीचे पुत्र बालक परत आणले बरं का. देवकीचे किती पोरं मारले होते, 7 ना, 8 निसटले होते ना, ते 8 निसटले होते बरं का. 7 मारले, 7 ते 7ही मुलं जे मारले होते ना कंसाने, ते पुन्हा काय गेले होते, पुन्हा आणलेच बघा जेवण. ते लक्षात घ्या, काय सामर्थ्य बघा कृष्णामध्ये होते. त्या ईश्वराला म्हणजे कृष्णाला काहीच अशक्य नव्हते बरं का. तो आपल्या सिद्धीने सर्व जाणत होता. अहो मथुरा नगरी त्याने लोकांची झोप न मोडता बरं का सगळी द्वारकेत नेली बरं का. रात्री भगवंताने काय केलं होतं, रात्रीतून काय केलं होतं, मथुरा नगरी आपण गेलो तर मथुरा वृंदावनला, ती नगरी कुठे आणली होती, द्वारकेमध्ये. आणि ती कशी आणली होती, कोणी झोपमोड सुद्धा होऊन दिली नाही, जशी उचलली तशीच आणून ठेवली बरं का पुढं द्वारकेमध्ये. काय सामर्थ्य बघा. मग त्याला विप्रशाप खोटा करायचा अशक्य होतं का, नव्हतं. तरी सुद्धा काय केलं नाही, संकल्प कोणाचा होता, सगळी त्याने द्वारकेत नेली. त्याला करता येणार नाही असे काहीच नव्हतं बरं का. पण यावेळी त्याने आपल्या यादव कुळाची सुद्धा ममता म्हणजे माया ठेवली बरं का. अहो कुळाचा संहार होणारा असूनही त्याने विप्रशापाचा प्रतिकार केला नाही. त्याने तर भृगु ऋषीने मारलेली लात बरं का आपल्या छातीवर श्रीवंशलांचन म्हणून काय केलं, भूषण म्हणून बरं का धारण केली आहे. ते श्रीवंशलांचने सर्व भूषणाचे भूषण होय. तो ते हृदयस्थानी मिळवतो म्हणून त्या कृष्णाला ब्रह्मणदेव अर्थात ब्राह्मणांचा हित करता असं बघा रीती आहेत. तो स्वतः ब्राह्मणांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करतो. कोण, श्रीकृष्ण भगवंत बरं का. श्रीकृष्ण भगवंत कोणाला वंदन करतो, ब्राह्मणाला. अशा ब्राह्मणाला तो ब्राह्मणांचे वचन खोटे पडू देणार नाही म्हणूनच वेदांगी त्यांचे ब्रह्मरूप व ब्राह्मणांचे हित करता असेच केले आहे. तो स्वतः ब्राह्मण रूप आहे व त्यामुळे ब्राह्मणांचा काय भाग घेतो. म्हणून कुलसेवनाची वेळ आली तरी त्याने ब्राह्मणांचा राग झाला नाही बरं का. जरी आपलं कुळ आता नष्ट होणार तरी सुद्धा देवाने त्याचा विचार केला नाही. अर्धसंकल्प कोणाचा होता, ब्राह्मणाने दिलेला शाप त्याला कळा होता बरं का. तरी त्याने कुळाचा मोह धरला नाही. त्याने तर आपल्या मनातील संकल्पाचा सिद्धीच जाणार या विचाराने संतोषच मानला. कालस्वरूप अशा त्या गोविंदाने या घटनेचा आनंदच मानला. भावी कुलक्षयाची त्याने काही चिंता खंत मानली नाही. आपल्या त्या घटनेची काही संबंध आहे असे त्याने मानलेच नाही बरं का. श्रीकृष्ण नाथाला पूर्ण आनंदच होता. अशा रीतीने बघा असं पहिल्या अध्यायामध्ये कशाचं वर्णन केलं नाथ महाराजांनी, यादव कुळाचा नाश कसा झाला बरं का. या प्रसंगावर प्रकाश बघा नाथ महाराजांनी टाकलेला आहे. म्हणून त्यातून काय बोध घ्यायचा बघा, साधू संतांशी कधी खोटे बोलू नये, त्यांच्याशी कधी कपट काय करू नये. जे खोटे कधी कपट करतील तर काय होईल, ही साधी गोष्ट लक्षात घ्या. अशा रीतीने बघा या पहिल्या ज्या प्रसंगामध्ये जो काही भगवान श्रीच्या अवतारातील अत्यंत जो महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता नाथ म्हणजे टाळ्यावरून त्यांचा अभिनंदन लक्षात. अशी बघा नाथांनी जो भागवत लिहिला ना त्याचे श्लोक किती आहे, 1567. किती, 1567 श्लोक आहे. श्लोक अध्याय किती आहे, 31 म्हणजे 31 अध्याय आहेत. आणि वय किती आहे, 18,000. किती बाबा का 18,000 वय, 18,000 भाग एकूण 18,000 वय. अशा 18,000 वयांचा 1567 श्लोकाचा आणि 31 अध्यायाचा बघा भाग लक्षात आहे.
जसं पहिल्या अध्यायामध्ये काय आहे, तसं शेवटच्या अध्यायामध्ये काय आहे, आपल्या वेदीमध्ये का आता तर गमत ब्रह्मा तुम्ही 14 श्लोक म्हणताय ना दररोज लक्षात घ्या. हे 14 श्लोक म्हणजे काय आहेत, भगवान श्रीकृष्ण निजधामाला कसे गेले ना त्याचं वर्णन बघा त्या 14 श्लोकामध्ये केलंय. असा अत्यंत महत्वाचा भागवत. म्हणून भागवत म्हणजे काय आणि बाबाजी म्हणजे काय, भागवत म्हणजे काय, बाबाजी म्हणजे भागवत म्हणजे बाबाजी म्हणजे बाबाजी म्हणजे भागवत म्हणजे. म्हणून भागवत वाचा, भागवत वाचा, भागवत वाचा, वाचाल तर या अर्थ आरतीसाठी जागा नको असेल, पण जे जोडीने उपस्थित असतील त्यांना विनंती आरतीसाठी